स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये. चला सुरुवात करूया आपल्या आजच्या कथेला. मागच्या भागात आपण पाहिलं, मला तुला खूप काही सांगायचं आहे रुद्र. तुझ्यापासून दूर राहून मी काय सहन केलं तुला माहीतही नाही. तो प्रत्येक दिवस मृत्यूसारखा होता. ती हुंदके देत म्हणाली. तिचं रडणं आता आवरता येत नव्हतं. तिच्या डोळ्यांतून वाहणारे खारट अश्रू त्याच्या मानेवरून ओघळत छाती भिजवू लागले. आता पुढे रडू नको. त्या दिवशी मी आले होते. ती धापा टाकत बोलू लागली. इतक्यात त्याने तिच्या केसांवरून हात फिरवत पुन्हा कुजबुजला. रडू नको. तुला बस ग प्लीज. मला सांगितलं होतं तुझं लग्न झालं. एवढंच तिच्या तोंडून बाहेर पडलं आणि त्याने तिचा चेहरा आपल्या छातीशी घट्ट दाबून धरला. डोकं वर करत ती हुंदके देत म्हणाली. माहिती आहे, मी तर जिवंतपणीच मेले होते. दोघांचे चेहरे एकमेकांना टेकले. तिच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंनी त्याच्या मनात साचलेला सगळा राग क्षणात धुवून काढला. धापा टाकत बोलणाऱ्या आपल्या पत्नीला त्याने जीवापाड मिठीत घेतलं. या एका क्षणाची ती कित्येक वर्ष वाट पाहत होती. शब्द थांबले आणि ती फक्त रडत राहिली. प्रिय व्यक्तीचे अश्रू पाहून त्याच्याही डोळ्यात पाणी आलं. दोघंही मन मोकळं होईपर्यंत रडत राहिले. तिचा श्वास जड होत चालल्याचं पाहून तो अलगद दूर होऊ लागला. पण त्याच्या दूर जाण्याने जणू तिचा जीवच निघून जात असल्यासारखी ती पुन्हा त्यालाच बिलगली. मी कुठेच जात नाही ग. नाही जाणार माझी गोड मुलगी. तिच्या पाठीवरून हात फिरवत तो म्हणाला. सॉरी. ती पुटपुटली. त्यानंतर तिच्याकडून फक्त हुंदकेच येत होते. त्याने तिचा चेहरा दोन्ही हातांनी धरला. तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेत म्हणाला. तू रडलीस की मला अजिबात आवडत नाही. हे माहिती असूनही का रडतेस ग? मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही. तुझ्याशिवाय जगणं मला येतच नाही. हे म्हणत त्याने तिच्या कपाळावर पुन्हा एक खोल प्रेमाचं चुंबन उमटलं. हरवलेलं आयुष्य परत मिळाल्यासारखी ती अश्रूंमध्येच हसली. मला माहिती आहे, माझ्या नवऱ्याला सगळ्यात जास्त मीच आवडते. ते समजून न घेता चूक मात्र माझीच झाली. तिने असं म्हणताच त्याने पुन्हा पुन्हा तिच्या कपाळावर चुंबनांचा वर्षाव केला. तुला शोधण्यासाठी मी अशी एकही जागा सोडली नाही. एक दिवस तू मला शोधत परत येशील या आशेवरच इतकी वर्ष काढली. सॉरी. रडू नको. तुला असं पाहवत नाही. मिस यू. ती पुन्हा त्याला बिलगली. लव यू माय गर्ल. तोही तिला मिठीत घेत म्हणाला. सुमारे 20 मिनिटांनी त्याने तिचा चेहरा वर करून अलगद तिचे अश्रू पुसले. तिनेही त्याचा चेहरा स्पर्श केला तर त्याने तिच्या हातांवर प्रेमाने चुंबन घेतलं. दोघांची कपाळं एकमेकांना टेकली आणि त्यांच्या नजरेतलं प्रेम पुन्हा फुललं. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून शांतपणे पडून राहिली. तिच्या डोक्याच्या शेंड्यावर तो पुन्हा पुन्हा प्रेमाने चुंबन घेत राहिला. दीर्घ शांत श्वास घेत ती डोळे मिटून पडली होती. इतक्यात मोबाईलच्या अलार्मच्या आवाजाने ती दचकून जागी झाली. झोपण्यापूर्वी नकळत मोबाईल उशीखाली ठेवला गेला होता. त्याचं कंपनच तिला त्या स्वप्नातून वास्तवात घेऊन आलं. रुद्र. ती घाबरून ओरडली आणि त्याला शोधू लागली. खोलीतील दिवा लावून तिने संपूर्ण खोली पालथी घातली. तो कुठेच दिसेना. घाईघाईने ती बाहेर आली. नेमक्याच वेळी मुख्य दरवाजा उघडून रुद्रसिंघानी आत आला. हातात वर्तमानपत्र होतं. समोर रडून डोळे सुजलेली घाबरलेली आपली माजी पत्नी उभी असल्याचं पाहून तो गोंधळला. पण ती अजूनही ते स्वप्नच खरं समजत होती. त्याने तिला सोडून का गेला असा प्रश्न तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. तिच्या नजरेचा अर्थ त्याला समजला, पण काय झालं हेच त्याला कळेना. ती धावत त्याच्याजवळ आली. कुठे गेला होता तुम्ही? तो चिडून म्हणाला. मी कुठेही जाईन. तुला का सांगू? तुझ्या घरात राहतो म्हणून तुला सांगूनच बाहेर जावं लागेल का? आधी तू कोण आहेस मला प्रश्न विचारणारी? त्याचा कठोर आवाज ऐकताच तिला वास्तवाची जाणीव झाली. अडखळत ती म्हणाली. तुम्ही माझ्या खोलीत आला नव्हता का? सकाळी सकाळी मुद्दाम भांडण काढतेस का? तुझा आणि माझा आता काय संबंध आहे? ओळख नसलेल्या बाईच्या खोलीत जाण्या इतका मी खालच्या दर्जाचा माणूस नाही. नाही, मी पाहिलं होतं. गोंधळलेल्या अवस्थेत तिने त्याच्या हाताला स्पर्श केला. त्याच्या हातातील वर्तमानपत्र तिच्या चेहऱ्यावर आदळले. रागाने त्याने वर्तमानपत्र फेकलं आणि सरळ अंजलीच्या खोलीकडे निघून गेला. काही वेळाने बाहेर येत त्याने खाली पडलेलं वर्तमानपत्र उचललं आणि वाचू लागला. तेवढ्यात तिलाही वास्तव पूर्णपणे समजलं. ती आपल्या खोलीत जाऊन पलंगावर बसली. मात्र तिची नजर सतत त्याच्यावरच होती. समोर बसलेली माझी पत्नी त्याच्या मनाला अस्वस्थ करत होती.
वर्तमानपत्रातल्या एका बातमीवरही त्याचं लक्ष लागत नव्हतं. प्रत्येक अक्षरात त्याला तिचंच नाव दिसत होतं. वैतागून त्याने वर्तमानपत्र दुमडून बाजूला ठेवलं आणि कपाळावर हात ठेवून बसून राहिला. ती मात्र चेहरा धुवून स्वयंपाकघरात गेली. तिने बनवलेल्या चहाची चव कित्येक वर्ष उलटून गेली तरी तो विसरला नव्हता. स्वयंपाकघराच्या येणाऱ्या चहाच्या सुगंधाकडे त्याची नजर वळली. त्याला आवडतो तसाच चहा बनवून ती आली. त्याच्याकडे न पाहताच कप टेबलावर ठेवला आणि निघून गेली. त्याचं मन पुन्हा तिच्याच आठवणींमध्ये अडकलं. ती स्वतःचा चहा घेऊन बाल्कनीत उभी राहिली. खूप वेळ मनाशी झुंज दिल्यानंतर त्यानेही तो चहाचा कप हातात घेतला. पहिला घोट ओठांवर गेला आणि त्याच्या कोरड्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. तो पाहिल तर पुन्हा रागावेल म्हणून ती मुद्दाम निसर्गाकडे पाहत उभी राहिली. चहा संपला तरी ती तशीच उभी होती. मागे वळलं तर त्याचाच चेहरा दिसणार म्हणून. अचानक उजव्या बाजूला काहीतरी आवाज आला. ती वळून पाहते तर रुद्र भिंतीवर 10 रुपयांचं नाणं टकटक करत उभा होता. तो नाणं बाल्कनीच्या कठड्यावर ठेवत म्हणाला, तुझ्या या सेवेची फी. इतकं बोलून तो निघून गेला. त्या नाण्याकडे पाहत तिच्या हृदयात मात्र अलगद हसू फुललं. रुद्र कोणाशी तरी फोनवर मोठ्याने बोलत होता. काव्या ऑफिसचं काम करत होती. त्याचा आवाज ऐकून ती बाहेर आली. बस आता पुरे. अंजली त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. काय पुरे? मुलाची थोडी तरी काळजी आहे का? तेव्हाच सांगितलं होतं त्यालाही आपल्यासोबत घेऊन जाऊया. पण तू ऐकलंस का? आता बघ आपण नसल्यामुळे तो किती त्रास सहन करतोय. लहान मुलं आहेत, पडतील, धडपडतील, लागेलही. किती सहज बोलतेस. खरंच तू त्याची आई आहेस की कुठून आणलंयस त्याला? डिलिव्हरीच्या वेळी तूही तर हॉस्पिटलमध्ये माझ्यासोबत होतास. तुझ्या या टोमण्यांना काही कमी नाही. यात टोमणा कसला? डिलिव्हरी रूममध्ये माझा हात धरून मला धीर देत उभा होतास हे विसरलास का? तुझ्याशी बोलणंच व्यर्थ आहे. रुद्रसिंघानी या मोबाईलवर कोणाला तरी रागाने सुनावत होता. अंजलीने त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपलं काम सुरू ठेवलं. ते पाहून काव्याने विचारलं, इतके का रागावले आहेत? अगं संजूला थोडं लागलंय. त्याच गोष्टीवर साहेब आभार डोक्यावर घेतायत. असं का? तुमच्या मुलाला लागलं? काव्याचा आवाज क्षणात मंदावला. अंजली हलकासं हसत म्हणाली, कोणी माझा मुलगा असं म्हणालं की मला आठवतं. जणू काही त्याने माझ्याशिवाय एकट्यानेच मुलाला जन्म दिलाय असा आव आणतो. त्यानंतर त्यांच्यात सुरू झालेलं बोलणं ऐकायचीही ताकद काव्यात उरली नाही. फोन ठेवून रुद्र सोफ्यावर येऊन बसला. त्याचा चेहरा अजूनही रागाने लाल झाला होता. सुरुवातीला अंजलीने दुर्लक्ष केलं पण नंतर ती त्याला शांत करू लागली. ते दृश्य काव्याला पाहवलं नाही. ती पटकन आपल्या खोलीत निघून गेली. काव्याच्या खोलीचं दार ठोठावत अंजली तिला बाजारात सोबत येण्याचं निमंत्रण देऊ लागली. काव्याने नकार दिला. मला अशा ठिकाणी जायची सवय नाही. फक्त एकदाच चल ना. उद्या वेणीताई येतील ना, त्यांच्यासोबत जा. त्यांच्यासोबत जाण्यापेक्षा घरी बसलेलं बरं. ती हसत म्हणाली, आपण दोघे एकाच वयाचे आहोत. आपल्या आवडीनिवडीही जवळपास सारख्याच आहेत. मग तुला सोडून 2 मुलांची आई असलेल्या ताईसोबत का जाऊ? काव्या मंद हसले. त्या एवढ्या म्हाताऱ्या नाहीत. ते खरं आहे, पण तू आलीस तर अजून मजा येईल. तिचा उतरलेला चेहरा पाहून शेवटी काव्या म्हणाली, ठीक आहे, येते. अंजलीने बोलावल्यावरच काम आहे म्हणून टाळणारा रुद्र काव्याही येणार असल्याचं समजताच म्हणाला, बाहेर एक छोटंसं काम आहे, मीही येतो. तो येणार नाही या विचाराने मिळालेला थोडासा दिलासा काव्याचा क्षणात नाहीसा झाला. यावेळी मात्र ती त्यांच्यासोबत कारने आली नाही. स्वतःच्या स्कूटीवरच आली. अंजलीने कारण विचारल्यावर थोडं काम आहे, इथून थेट तिकडे जाईन असं सांगून तिने विषय संपवला. रुद्रने त्यावर लक्षच दिलं नाही. तो अंजलीसोबत मॉलकडे निघाला. पोहोचण्याआधी काव्या तिथे उभी होती. रुद्रला मदत करावी म्हणून ती म्हणाली, कार पार्किंग तिकडे आहे. रुद्र लगेच चिडून म्हणाला, मला डोळे नाहीत का? काव्याने लगेच मान खाली घातली. अंजलीने त्याला सुनावलं, रुद्र असं का बोलतोयस? नवीन जागा आहे म्हणून सांगितलं तिने. तो लगेच म्हणाला, एवढा मोठा कार पार्किंगचा बोर्ड लावला आहे तरीसुद्धा सांगायची काय गरज होती? माझीच चूक झाली, तू जा. अंजली काव्याकडे संकोचून हसली आणि मनातल्या मनात रुद्रला सुनावत तिच्यासोबत आत गेली. 7 मजली भव्य मॉलने त्यांचं स्वागत केलं. अंजलीने कॉस्मेटिकचा विभाग विचारून तिकडे धाव घेतली. रुद्र मात्र तिच्या मागे कंटाळलेल्या चेहऱ्याने फिरत राहिला. एकेकाळी मेकअपसाठी वेगळा बजेट ठेवणारी काव्या
आता मात्र त्याच्याशी आपला काही संबंधच नसल्यासारखी अंजलीच्या मागे शांतपणे फिरत होती. अंजली हसत म्हणाली, काव्या, तुला मेकअपबद्दल काहीच माहिती नाही का? तुला घेऊन येण्यापेक्षा वेणीताई आल्या असत्या तर बरं झालं असतं. काव्य हसली. म्हणूनच तर आधी येणार नाही असं सांगितलं होतं. येणार नाहीस एवढंच म्हणालीस. तुला काही माहितीच नाही हे कुठे सांगितलंस? तुम्हाला समजेल असं वाटलं. बरं झालं बाई. चल आता. 2 तास उलटून गेले तरी अंजलीची खरेदी काही संपत नव्हती. काव्याचा संयम संपत आला होता. या मॉलमध्ये येण्याआधी तिने एका दुकानात एक सुंदर ड्रेस पाहिला होता. निदान तो तरी पाहून यावं असा विचार करून ती अंजलीला सांगायला आली, हे हेल्मेट आणि किल्ली हातात घेऊन का फिरतेस? अंजलीने तिच्या हातातून हेल्मेट आणि स्कूटीची किल्ली घेतली. रुद्र, जरा हे धर. रुद्राने तिच्याकडे नाराजीने पाहिलं. काव्या लगेच म्हणाली, राहू द्या, मीच घेते. अगं तो तसाही रिकामाच उभा आहे. धरलं तर काय बिघडणार? तू तुझी खरेदी करून ये, आपण पुन्हा इथेच भेटू. असं म्हणत अंजलीने हेल्मेट आणि किल्ली रुद्रच्या हातात दिली. काव्या मात्र एकदा रुद्रकडे पाहत शांतपणे तिथून निघून गेली. मी काय तुझा सामान उचलणारा माणूस आहे का? अरे रागावू नको ना. मला निवांत शॉपिंग करू देत नव्हतास. आता झालं का? म्हणून सारखा मागे लागला होतास. म्हणून तुला दूर पाठवलं. मग हे सगळं माझ्या हातात कशाला दिलंस? हे हेल्मेट आणि किल्ली हातात असली की ती लवकर परत आली असती. म्हणून तिची शॉपिंग निवांत होऊ दे म्हणून तुझ्याकडे दिलं. असं म्हणत अंजलीने डोळा मारला. रुद्राने तिच्या डोक्यावर हलकाशी टप्पल मारली. लवकर संपवून ये. काव्याने स्वतःसाठी 2 ड्रेस घेतले. तितक्यात तिची नजर 3ऱ्या ड्रेसवर गेली. गुलाबी रंगाचा स्लीवलेस ड्रेस होता. तो पाहताच ती त्याच्याजवळ गेली. प्रेमाने त्याच्या कापडावरून हात फिरवला. मनाने तो घ्यायचाच हट्ट धरला आणि तिने तोही हातात घेतला. बिलिंग काउंटरवर तिने 3ही ड्रेस ठेवले. गुलाबी ड्रेसवरून पुन्हा एकदा हात फिरवताच तिच्या डोळ्यांसमोर एक जुनी आठवण तरळून गेली. का? हा माझ्यावर चांगला दिसत नाही का? खूप छान दिसतो. पण नको. छान दिसतो म्हणतोय आणि घालू नको म्हणतोय? हो, मीच म्हणतोय. मला आवडलाय. मी तर हा घालणार. ऐक ना माझी गोड मुलगी, स्लीवलेस ड्रेस नको घालूस. तू माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी मी असे कितीतरी ड्रेस घातले आहेत. आतापासून नाही. मुलींनी कसं राहावं हे ठरवणाऱ्यांपैकी तूही एक आहेस का? काव्या त्याच्याशी वाद घालत होती. रुद्र मात्र शांतपणे तिला समजावत म्हणाला, माझ्या बायकोकडे फक्त मीच पाहिलं पाहिजे. तू साधी दिसलीस तरी लोक डोळे लावून बघतात. आणि इतकी सुंदर दिसलीस तर... तो नाराजीने चेहरा दुसरीकडे वळवून बसला. तेव्हा तिला समजलं तो पुरुषी अहंकाराने बोलत नव्हता तर आपल्या पत्नीवर असलेल्या प्रेमाच्या आणि हक्काच्या भावनेने बोलत होता. तिने स्वतःहून तो ड्रेस नको म्हणून बाजूला ठेवला. पण तिच्यासाठी तिने मन बदललं हे पाहून रुद्रनेही मन बदललं. नको म्हणणाऱ्या तिलाच त्याने हट्टाने तो ड्रेस विकत घ्यायला लावला. ती आठवण तिच्या मनात गोड हसू फुलवून गेली. बिलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्याने तो गुलाबी ड्रेस उचलला तेव्हा ती हळूच म्हणाली, हा ड्रेस नको. रुद्रने दिलेल्या आठवणी हृदयाशी जपून ती अंजलीला शोधू लागली. ज्या दुकानात तिला सोडून आली होती तिथे अंजली नव्हती. फक्त तिचा माजी नवरा रुद्र उभा होता. कदाचित दुसरीकडे गेली असेल असा विचार करून ती बराच वेळ वाट पाहत राहिली. दुकानात जाऊनही शोधलं पण अर्धा तास उलटून गेला तरी अंजलीचा पत्ता नव्हता. तिने मनगटावरील घड्याळात वेळ पाहिली. रात्रीचे 10 वाजले होते. समोर उभ्या रुद्राला विचारायचीही तिला भीती वाटत होती. मांजरीसारख्या सावध पावलांनी ती त्याच्याकडे चालत आली. कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहिलं. तो मात्र मोबाईलमध्ये रील्स पाहण्यात गुंग असल्याचं नाटक करत होता. खरं तर ती वारंवार घड्याळ पाहतीये, घाईघाईने फिरतीये हे त्याच्या नजरेतून सुटलं नव्हतं. पण ती स्वतःहून बोलायला येईल म्हणून तो मुद्दाम दुर्लक्ष करत होता. 10 वाजून 10:30 झाले. आणखी अर्ध्या तासात मॉल बंद होणार होता. काय करावं या विचाराने ती अस्वस्थ झाली. शेवटी धैर्य एकवटून ती त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. तो मात्र अजूनही मोबाईलकडेच पाहत होता. मुद्दामच करतोय हा. तिने हलकासा खाकरत आवाज केला. काहीच प्रतिक्रिया नाही. तिने मुद्दाम चपला आपटून आवाज केला तरीही तो शांत. मनात त्याला कितीतरी सुनावत ती शेवटी म्हणाली, रुद्र. हां. अंजली कुठे आहे? घरी गेली. कधी? वेळ पाहिली नाही. अरे देवा, मला आणला आणि एकटीला सोडून गेली. तो निर्विकारपणे म्हणाला. ऑफिसमधून फोन आला होता. एक महत्त्वाचे डॉक्युमेंट स्कॅन करून लगेच पाठवायचे होते. तिने खूप वेळ तुला शोधलं पण तू दिसली नाहीस. तुझा नंबरही नव्हता म्हणून ती निघून गेली. ठीक आहे, माझ्या स्कूटीची किल्ली द्या, मीही जाते.
किल्ली हवी असेल तर घरीच यावं लागेल. काय? ती गोंधळली. तो शांतपणे म्हणाला, तू कुठे आहेस हे माहिती नसताना आम्ही दोघं कसं जाणार? त्या डॉक्युमेंटवर अंजलीची सही हवी होती. तुला घेऊन ये असं मला सांगून ती तुझी स्कूटी घेऊन गेली. हे ऐकताच काव्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. त्याच्यासोबत जायची तिची अजिबात इच्छा नव्हती. ती तशीच उभी राहिली. तो कठोर आवाजात म्हणाला, यायचं आहे का? नाहीतर मी निघतो. ती हलकीच नाही. 2 क्षण तिच्याकडे पाहून रुद्र वळला आणि चालू लागला. दरम्यान मॉलमधली एक दुकानं बंद व्हायला सुरुवात झाली. ते पाहून काव्याने स्वतःलाच दोष दिला आणि धावत कार पार्किंगमध्ये पोहोचली. रुद्र तिची वाटच पाहत उभा होता. कारजवळ येताना ती मनोमन प्रार्थना करू लागली, देवा, आज फक्त तूच मला वाचव. ती जवळ येईपर्यंत तो शांत बसला होता. ती कारजवळ येताच त्याने इंजिन सुरू केलं. ती दचकून थांबली. पुढे पाऊल टाकायचीही तिची हिंमत होत नव्हती. त्याने हॉर्न वाजवला. कानठळ्या बसवणारा आवाज ऐकून ती नाराजीने मागचं दार उघडू लागली. ती पाय आत ठेवणार इतक्यात त्याने पुन्हा कार पुढे हलवली. ती घाबरून मागे सरकली. काही क्षणांनी पुन्हा प्रयत्न केला. त्याने पुन्हा तेच केलं. असं वारंवार करून तो तिला मुद्दाम घाबरवत होता. शेवटी वैतागून काव्या पुढचं दार उघडायला गेली. यावेळी मात्र तो काहीच बोलला नाही. उलट टाळ्या वाजवत तिच्याकडे पाहू लागला. चोरटा कुठला, ती हळूच पुटपुटली. बहुतेक ते त्याच्या कानावर गेलं असावं. कार क्षणार्धात वेगाने पुढे निघाली. जरा हळू चालवा. तुलाच सांगतेय, गाडी हळू चालव. आता तरी हळू चालवणार आहात की नाही? नाही, त्याचा कोरडा आवाज आला. शेवटचं सांगते, गाडी हळू चालव. तू कोण मला सांगणारी? मी तुझं का ऐकू? मला जसं चालवायचं तसंच चालवेन. माझ्यासोबत यायला कोणी सांगितलं होतं तुला? तूच बोलावलं होतं. बोलावलं म्हणून आलीस? स्वतःची अक्कल नाही का? मला वेगात गाडी चालवली की भीती वाटते म्हणूनच मुद्दाम असं करताय. हो, अगदी तसंच. गाडी थांबव, मी उतरते. तुझ्या मनाप्रमाणे सगळं होणार नाही. मला वाटेल तेव्हाच गाडी थांबवेन. त्याच्या उद्धटपणाने काव्याच्या मनात राग उसळला. तिने शेवटचाही इशारा दिला पण तो ऐकायला तयार नव्हता. वैतागून तिने कारचं दार उघडला आणि उडी मारणार इतक्यात रुद्रने घाईघाईने ब्रेक दाबला. ती उतरायला लागली तेवढ्यात त्याने तिचे केस धरून तिला आत ओढलं. वेडी आहेस का तू काव्या? पडली असतीस तर काय झालं असतं? तो ओरडला. पण त्याने प्रेमाने घेतलेलं तिचं नाव तिच्या लक्षातच आलं नाही. तिच्या लक्षात आली ती फक्त त्याची कृती. छी! तिने त्याचा हात झटकून टाकला. तिच्या त्या वागण्याने त्याचा राग भडकला. काय छी? मी तुला कधी स्पर्श केला नाही का? असं म्हणत त्याने पुन्हा तिचे केस मुठभर पकडले. डोक्याच्या मागे तीव्र वेदना उसळल्या. तिने लगेच हात मागे नेत कळवळत आवाज काढला. आह! सांग, मी तुला कधी स्पर्शच केला नाही का? मला सोडा. काय तिरस्काराने चेहरा करतेस? रात्री झोपेत सुद्धा मला सोडून दूर जायची नाहीस. माझ्या छातीवर डोकं ठेवून झोपायचीस. तेव्हाच म्हणायला हवं होतं ना, छी! असं म्हणत त्याने तिला आणखी जवळ ओढलं. आधी केस सोड, मग बोल, ती रागाने म्हणाली. अचानक तो विचारतो, तो गुलाबी ड्रेस का घेतला नाहीस? ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. आज सकाळी का रडत होतीस? मला डोकेदुखी झाली की तुला का त्रास होतो? मला सोडून जाताना हे सगळं आठवलं नव्हतं का? तो इतका जवळ आला की तिचा श्वास त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होता. त्याच्या शब्दाने तिचं मन हेलावलं होतं पण केस ओढल्याची वेदना सहन होत नव्हती. तिच्या डोळ्यात पाहतो हळू आवाजात म्हणाला, या डोळ्यात मला अजूनही मीच दिसतो. पण आता त्या नजरेचा आनंद घ्यावासा वाटत नाही. उलट सगळं संपवून टाकावंसं वाटतं. याच डोळ्यात मी एकेकाळी हरवून गेलो होतो आणि आज हेच डोळे मला परके वाटतात. असं म्हणत त्याने तिचे केस सोडले आणि तिची हनुवटी पकडली. ती वेदना कमी करण्यासाठी डोळे मिटून होती. डोळे उघडताच त्याने तिला झटकून दूर केलं. असं रागाने पकडू नको, दुखतंय. तिने विनंती केली पण तिच्या त्या शब्दांनी त्याचा कठोरपणा आणखी वाढला. एका हाताने त्याने तिची कमर घट्ट पकडली, दुसऱ्या हाताने हनुवटी. त्याच्या बोटांच्या दाबाने तिची त्वचा लाल झाली. ती स्वतःला सोडवण्यासाठी धडपडत होती. साडीच्या पलीकडे त्याचा हात तिच्या उघड्या त्वचेला स्पर्श करून गेला. त्या स्पर्शाने ती अधिक अस्वस्थ झाली आणि सुटण्यासाठी आणखी जोर लावू लागली. पण रुद्र, तो मात्र तिच्या इतक्या जवळ येतात स्वतःवरच ताबा हरवू लागला. त्याच्या डोळ्यांतील राग हळूहळू विरघळत गेला आणि त्याची जागा प्रेमाने घेतली. आधीच ड्रेसच्या दुकानात तिच्याकडे पाहून त्याचं मन ढळलं होतं. हा एकांत जणू तो नकळत शोधत होता. राग अजूनही होता पण प्रेम त्याहून मोठं होतं. इतक्या जवळ असलेली ती त्याच्या हृदयाची धडपड वाढवत होती. हळूहळू त्याच्या मनात दडलेली ओढ जागी झाली. तो तिच्या मानेजवळ झुकला.
तिच्या केसांचा आणि अंगाचा मंद सुगंध त्याने खोल श्वासात भरून घेतला. काव्याच्या अंगावर शहारा आला. लाज आणि भीतीने तिचं शरीर थरारलं. त्या थरारात हरवलेल्या रुद्रने आपल्या नाकाने तिच्या मानेवर अलगद स्पर्श केला. तिने चेहरा दुसरीकडे वळवला आणि त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिला आणखी घट्ट मिठीत घेतलं. तिने कितीही प्रयत्न केला तरी ती त्याच्या मिठीतून सुटू शकत नव्हती. त्याचे हात हळूहळू पुढे सरकत होते. त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या गालाला होताच ती संतापाने ओरडली, दूर हो. तिचा आवाज ऐकताच रुद्र भानावर आला. तो स्टिअरिंगवर आपटत सावरला. क्षणभरात त्याला स्वतःच्या वागण्याची जाणीव झाली. मी काय करणार होतो? स्वतःचा आज त्याला तिरस्कार वाटला. तो माफी मागण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात काव्याने त्याच्या शर्टाची कॉलर पकडली. तुम्हाला लाज वाटत नाही का? सतत विचारतोस. तू कोण आहेस? आधी तूच सांग, तू कोण आहेस? मला स्पर्श करणारा? तो काही बोलणार इतक्यात ती पुन्हा संतापाने म्हणाली, दुसरं लग्न केलंत, मुलगाही आहे, तरीही इतकं घाणेरडं वागता? माणूस म्हणून घ्यायची लायकी आहे का तुझी? ती त्याला जोरजोराने हलवू लागली. त्याने तिच्या हातावर हात ठेवताच तिने तो झटकून टाकला. छी, ती संतापाने म्हणाली, माझ्यावर रागवायचा अधिकार तरी काय आहे तुम्हाला? मी तुझ्यासारखी दुसऱ्या दिवशी दुसरं लग्न केलं का? माझ्यावर रागवायचा अधिकार असेल तर तो मलाच आहे. त्या दिवशी मला फुकट खाऊ म्हणाला होतास ना? कोणाला म्हणालास? ठरल्यापेक्षा जास्त मागून हुंडा घेणारा तूच खरा फुकट खाऊ होतास. वर्तमानपत्र माझ्या तोंडावर फेकून मारतोस. एवढाच स्वाभिमान होता तर घटस्फोट देताना दाखवायचा होता. कायद्याने मला घटस्फोट दिलास का? मग दुसरं लग्न कसं केलंस? की माझ्यापेक्षा जास्त हुंडा देईन असं अंजलीने सांगितलं होतं? ती संतापाने ओरडली. रुद्रचा चेहरा कठोर झाला. अंजलीबद्दल एक शब्दही चुकीचा बोलू नकोस. काव्या उपहासाने हसली. वा, दुसऱ्या बायकोवर एवढं प्रेम? हेच प्रेम माझ्यावर दाखवलं असतंस तर मी तुला सोडून गेलेच नसते. तिचं बोलणं ऐकून तो हादरला. मी तुझ्यावर प्रेम करत नव्हतो? त्याने वेदनेने विचारलं. होतं, पण त्या प्रेमाचा मला काय उपयोग झाला? तुझ्या प्रेमाने मला कधी आनंद दिलाच नाही. तो दुःखाने म्हणाला, तुझ्यात जराही प्रामाणिकपणा असता तर असं बोलली नसतेस. तू माझ्या आयुष्यात आलीस त्या दिवसापासून मी सगळं तुझ्यासाठी सोडलं, माझा स्वाभिमानसुद्धा. बस, आता पुरे, ती कठोरपणे म्हणाली. तुझ्याशी लग्न करून माझाच स्वाभिमान गेला. तू माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी मी किती आनंदात जगत होते माहिती आहे? आणि आता तुझ्या मर्जीप्रमाणे बोलतोस, छळ करतोस. माझी चूक होती म्हणून मी इतके दिवस सहन केलं, पण याचा अर्थ तुझी काहीच चूक नव्हती असा नाही. आज मी अशी झाली आहे त्याला कारण तू आहेस, तुझं कुटुंब आहे. तुझ्या बायकोसमोर स्वतःची शान दाखवण्यासाठी माझा अपमान करतोस. तिच्यासमोरच तुझ्या तोंडावर थुंकलं असतं तर काय झालं असतं? पुरे, रुद्रचा आवाज संपूर्ण कारमध्ये घुमला. बस झालं? काय बस झालं? मी सुरुवात केली होती का? पहिल्याच दिवशी माझा अपमान केला होतास. तेव्हाच तुला उत्तर दिलं असतं तर गोष्ट इतकी लांब आलीच नसती. आयुष्यातली माझी सर्वात मोठी चूक म्हणजे तुला भेटणं. ती एक चूक झाली नसती तर आज मी किती आनंदात जगत असते माहिती आहे का? माझा आनंद हिरावून घेतलास, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. अजून काय हवंय तुला? आणि वर माझ्या लेकराच्या मृत्यूचाही दोष माझ्यावर टाकतोस. मुलाबद्दल एक शब्दही बोलू नकोस. रुद्र दाट घट्ट आवडत म्हणाला. का बोलू नये? नक्की बोलेन. त्या मुलाबद्दल बोलण्याचा सर्वात जास्त अधिकार मलाच आहे, तुला मात्र नाही. ज्यांनी माझं लेकरू हिरावून घेतलं त्यांच्याविरुद्ध उभं राहण्याऐवजी तू मलाच मारलंस आणि माझ्या माहेरी पाठवून दिलंस. हे ऐकताच रुद्रने संतापाने तिचा गळा पकडला. काय वाटेल ते बोलतच राहणार आहेस का? मुलासाठी शांत राहा म्हणून किती वेळा सांगितलं होतं, पण तूच भांडण केलंस. त्या लेकराला या जगात येऊच दिलं नाहीस. माझ्या जागी कोणताही पुरुष असता तर त्यानेही तुला मारलं असतं. छी, स्वतःची तुलना इतर पुरुषांशी करू नकोस. जन्मही न घेतलेल्या लेकरासाठी तू जसं वागलास तसं कुणीही वागणार नाही. तुझ्यासाठी बायको म्हणून फक्त मूल जन्माला घालणारी मशीन होती. तुझ्या गरजेसाठी माझा वापर केलास आणि मग मला फेकून दिलंस. आता दुसरं लग्न करून मूल झालं म्हणून स्वतःला मर्द समजतोस? समजा तिलाही मूल झालं नसतं तर तिसरी बायको शोधायला निघाला असतास. फक्त तूच नाही, तुझं संपूर्ण कुटुंब तसंच आहे. माझ्यासमोर उभं राहून बोलायचीही लायकी नाही तुझी. उतर. रुद्राचा आवाज रागाने थरथरला. ती मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करून बोलतच राहिली. त्याने जोरात हॉर्न वाजवला. कर्कश आवाजाने तिचे कान दणाणले. क्षणाचाही विलंब न करता त्याने कारचं दार उघडलं आणि तिचा हात धरून अक्षरशः बाहेर ढकललं. अगं थांब. त्याचा आवाज व्यर्थ ठरला.
काव्या रस्त्यावर आपटली होती. तिच्याकडे एकदाही मागे वळून न पाहता रुद्र भरधाव वेगाने निघून गेला. त्याच्या मनात रागाचा ज्वालामुखी धगधगत होता. ती माझ्याबद्दल इतकं कसं बोलू शकली, हेच विचार त्याला पोखरत होते. त्याच्या डोळ्यांसमोर मात्र एक वेगळीच आठवण तरळली. आई, तुम्हाला तिच्याबद्दल काय माहिती आहे? रागावते, पण तिच्यासारखं प्रेम कुणीच करू शकत नाही. ती स्वतःच्या हिमतीवर वाढलेली मुलगी आहे, म्हणून तिचा स्वभाव तसा आहे. मीच तिच्यासाठी सगळं सोडायला तयार आहे. मग तुम्हाला काय अडचण आहे? त्याला तेव्हा कळलंच नव्हतं. याच दिवशी त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या नात्यात पहिली भेग पडली होती. आणि आज त्या सगळ्यांचं ओझं तो काव्यावर टाकत होता. तो कुठेच थांबला नाही. कारचा वेग 60च्या पुढे गेला. रस्त्यातील खड्ड्यांवर कार उडत होती, पण त्याचं लक्ष नव्हतंच. त्याच्या प्रत्येक विचारात फक्त काव्याच होती. अंजलीचे फोन सतत येत होते. त्याने एकदाही फोन उचलला नाही. अर्ध्या तासाचा रस्ता त्याने 20 मिनिटात पार केला. कार पार्क करून तो खाली उतरला. तेवढ्यात पुन्हा अंजलीचा फोन आला. उचलत नाही तर राहू दे, असं चिडून म्हणत त्याने कॉल कट केला. कारचे किल्ले खिशात ठेवताच पावसाचा पहिला थेंब त्याच्या डोळ्यांच्या पापणीवर येऊन पडला. त्याने दुर्लक्ष केलं. लिफ्टने तो काव्याच्या इमारतीत पोहोचला. बेल वाजवण्यासाठी हात पुढे केला, पण मन मात्र पुन्हा तिच्याकडे धावून गेलं. घरातून निघाल्यापासून तिला रस्त्यावर सोडून येईपर्यंतचा प्रत्येक क्षण त्याच्या डोळ्यांसमोर झरझर सरकला. पापणीवर पडलेला पावसाचा थेंब त्याला अचानक भानावर आणून गेला. क्षणभर विचार करून त्याने दार ठोठावलं. अंजलीने दार उघडलं. दारात कोणीच नव्हतं. तोपर्यंत पुन्हा रुद्र लिफ्टने खाली उतरून कारकडे धावत गेला होता. दरम्यान पावसाने जोर धरला होता. तो मात्र पावसालाही मागे टाकेल अशा वेगाने कार चालवत निघाला. जिथे काव्याला सोडलं होतं तिथे येऊन त्याने जोरात ब्रेक मारला. कार घसरत थांबली. समोर धुवाधार पावसात पूर्ण भिजलेली काव्या तशीच उभी होती. तिला त्या अवस्थेत पाहताच त्याच्या छातीत धस्त झालं. तो घाईघाईने कारमधून उतरला. पण तिच्याजवळ आधीच 2 अनोळखी पुरुष उभे होते. ते दोघे दुचाकीवर आले होते. पावसापासून बचावासाठी झाडाखाली उभे राहिले होते. पण काव्य एकटी दिसताच तिच्या भोवती घुटमळू लागले होते. रुद्र त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. त्याने त्यांच्याकडे रोखून पाहिलं. ते मात्र काहीच झालं नाही अशा आविर्भावात दुसरीकडे पाहू लागले. चल, रुद्राने काव्याचा हात धरला. क्षणात त्याच्या गालावर जोरदार चापट बसली. रुद्र हादरला. आजूबाजूचे ते दोघेही घाबरले. काव्याने त्यांच्याकडे हात पुढे केला. रुद्राने वळून त्यांच्याकडे पाहिलं. ते दोघे थरथरत तिचा मोबाईल पुढे करू लागले. काव्याने स्वतःचा मोबाईल परत घेतला. त्यांच्याकडे रोखून पाहत ती म्हणाली, ही चापट खरं तर तुम्हा दोघांना बसायला हवी होती. क्षणात सगळा प्रकार रुद्रच्या लक्षात आला. तो त्या दोघांकडे थांबला. सॉरी सर, असं म्हणत ते दोघे जीव वाचवण्यासाठी पळून गेले. रुद्र पुन्हा काव्याकडे वळला. ती पावसात पूर्ण भिजून उभी होती. तो तिच्याजवळ गेला. चल, पाऊस खूप वाढलाय, प्लीज. ती काही बोलली नाही. हात छातीशी घालून दुसरीकडे तोंड वळवलं. रुद्र हळू आवाजात म्हणाला, तुला तिथे सोडून जाणं माझी चूक होती. सॉरी. त्याने तिचा हात धरला. तिने लगेच तो झटकून टाकला. ती वळली आणि चालू लागली. तो तिच्या मागे विनवण्या करत चालत राहिला. पण त्या मुसळधार पावसातही काव्याचं मन अजिबात वितळलं नाही. त्याने पुन्हा तिचा हात धरायचा प्रयत्न केला. तिने पुन्हा एकदा तो हात झटकून टाकला. त्या झटापटीत दोघंही पूर्णपणे पावसात भिजून गेले. कारपर्यंत पोहोचायला फक्त 1 पाऊल बाकी होतं. इतक्यात रुद्रने तिचा उजवा हात घट्ट पकडला. प्लीज. काव्याने पुन्हा त्याचा हात झटकण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र त्याने तिचा हात आणखी घट्ट पकडत हळू आवाजात म्हटलं, काव्या. त्या एका हाकेने ती क्षणात त्याच्याकडे वळून पाहू लागली. त्याच्या चेहऱ्यावरची विनवणी, डोळ्यांतील अपराधीपणा, सगळंच तिच्यापर्यंत पोहोचलं. त्या नजरेने काय सांगितलं कोण जाणे. ती काहीही न बोलता जाऊन कारमध्ये बसली. रुद्र मात्र काही क्षण तसाच पावसात मान खाली घालून उभा राहिला. काव्याच्या त्या एका कृतीने त्याच्या मनात कितीतरी भावना उसळून आल्या. मनाला खूप काही बोलायचं होतं, पण मुसळधार पावसात त्याचे शब्दही विरघळून गेले. काव्या कारमध्ये बसून त्याच्याकडे पाहत होती. तो पूर्ण भिजत उभा आहे हे दिसत असूनही तिने त्याला आत बोलावलं नाही. अचानक आकाशात प्रचंड वीज कडाडली. त्या आवाजाने तिचं मन दचकून गेलं. तिने कारची काच खाली करत घाईघाईने म्हटलं, आत ये, वीज पडतेय. पण रुद्र जणू स्वतःलाच शिक्षा देत असल्यासारखा तिथेच न हलता उभा राहिला. पुन्हा एकदा जोरात वीज चमकली. यावेळी काव्या घाबरून कारमधून खाली उतरली. आत या, ती पुन्हा म्हणाली. रुद्राने हट्टाने तिच्याकडे पाहिलं पण हलला नाही.
शेवटी काव्यानेच त्याचा हात धरला आणि अक्षरशः त्याला कारमध्ये ढकलून दिलं. तो पाण्याचे थेंब गाडत सीटवर येऊन बसला. काव्या कारभोवती फिरून ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसली. दोघेही शांत होते. कारमध्ये फक्त पावसाचा आवाज घुमत होता. रुद्र आला असावा म्हणून अंजलीने घराचं दार उघडलं, पण बाहेर कोणीच नव्हतं. ती बराच वेळ वाट पाहत राहिली. वेळ जात होता, पण दोघांचाही काही पत्ता नव्हता. शेवटी ओरडा मिळाला तरी चालेल असा विचार करून तिने फोन लावला. फोनची रिंग कारमध्ये स्पष्ट ऐकू येत होती, पण रुद्र निर्विकार बसला होता. त्याला काहीच भान नव्हतं. काव्याने त्याच्याकडे पाहिलं. तो अजूनही विचारांत हरवलेला होता. तिनेच त्याचा मोबाईल उचलला. थोडा उशीर होईल, अजून 10 मिनिटात पोहोचतो, ती शांतपणे म्हणाली. ठीक आहे काव्या, ऑफिसचं काम होतं म्हणून काही स्वयंपाक केला नाही. शक्य असेल तर येताना तिघांसाठी रात्रीचं जेवण घेऊन या, अंजली म्हणाली. त्याची गरज नाही, मी घरी आल्यावर काहीतरी बनवते, काव्या उत्तरली. नको, खूप उशीर झालाय, इतका पाऊस पडतोय, यावेळी बाहेर जेवण मिळणंही कठीण आहे. ठीक आहे, आधी तुम्ही दोघं सुरक्षित घरी या, असं म्हणत अंजलीने फोन ठेवला. फोन संपताच काव्याने रुद्रकडे पाहिलं. असं किती वेळ बसून राहणार आहात, तिने शांतपणे विचारलं. अंजलीशी बोलायला सुरुवात होताच भानावर आलेला रुद्र तिच्याकडेच पाहत राहिला. तिने काय विचारलं हेच त्याला समजलं नाही. त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून काव्याने काहीही न बोलता स्वतःच कार सुरू करण्यासाठी पुढे हात केला. रुद्रने तिला लगेच थांबवला आणि शांतपणे ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसला. कारमध्ये नेहमी ठेवलेली आपत्कालीन बॅग काढण्यासाठी रुद्र पुढे झाला, पण त्याला ती नीट ओढता येत नव्हती. ते पाहून काव्याही मदतीला सरसावली. दोघांचे हात एकाच वेळी पुढे आले आणि एकमेकांना स्पर्श करून गेले. क्षणात काव्याने हात मागे घेतला. रुद्रनेही तसंच केलं, पण त्या घाईत दोघांचे चेहरे एकमेकांवर हलकेसे आपटले. काव्याचं टोकदार नाक थेट रुद्रच्या नाकाला स्पर्शून गेलं. दोघंही काही क्षण स्तब्ध झाले. त्या एका स्पर्शाने त्यांच्या मनात लग्नानंतरच्या असंख्य आठवणी जाग्या झाल्या. रुद्रला तिच्या चेहऱ्यात सर्वात जास्त आवडायचं ते तिचं टोकदार नाक. तुझ्या चेहऱ्यात सगळ्यात मोठं काय असेल तर हे नाक, असं म्हणत तो तिची नेहमी चेष्टा करायचा. पण त्याच नाकावर त्याने सर्वाधिक प्रेमाने चुंबनं घेतली होती. ती कितीही नको म्हणाली तरी तो कधी ऐकत नसे. काय जादू होती त्या नाकात, हे काव्याला कधीच समजलं नव्हतं. तिने अनेकदा कारण विचारलं, पण तो फक्त हसायचा. लग्नाच्या सुरुवातीला त्याचा हेतू न समजल्यामुळे ती प्रत्येक वेळी त्याच्या हाती सापडायची. नंतर मात्र ती सावध झाली. तो जवळ आला की पळून जायची. पण रुद्रही कुठे हार मानणारा होता. तो तिचा पाठलाग करून तिला पकडायचा आणि तिच्या नाकावर किमान 2 चुंबन घेतल्याशिवाय तिला सोडायचाच नाही. बदल्यात तिचे 2-4 फटकेही खायचा. त्या गोड आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. क्षणभर त्याचं मन पुन्हा तिच्या नाकावर चुंबन घेण्यासाठी आसुसलं. त्यातच पावसाचा एक थेंब तिच्या नाकाच्या टोकावर येऊन थांबला. जणू त्यालाच खुणावत होता, पण रुद्राने स्वतःच्या भावनांवर कसाबसा ताबा ठेवला. काव्या त्याच्यासोबत राहिलेल्या दिवसात त्याच्या डोळ्यातलं प्रत्येक भाव वाचायला शिकली होती. आजही ती त्याच्याच नजरेत सगळं ओळखून गेली आणि शांतपणे चेहरा दुसरीकडे वळवला. भानावर आलेल्या रुद्रने टॉवेल काढून तिच्यासमोर धरला. घे. नको, ती कोरड्या आवाजात म्हणाली. खूप भिजली आहेस, सर्दी होईल. काही नाही, घरी जाऊ. रुद्राची नजर मात्र तिच्यावरून हटत नव्हती. पावसाचे थेंब तिच्या मोकळ्या केसांतून वाहत दोन्ही खांद्यावरून ओघळत होते. भिजलेल्या साडीच्या गड्यांमध्ये ते हरवत होते. एक थेंब कपडावरून खाली आला, दोन्ही भुवयांच्या मध्ये थांबला, नाकावरून घसरत ओठांपर्यंत पोहोचला आणि मग मानेवर जाऊन विसावला. रुद्राला ते पाहवत नव्हतं. जिथे एकेकाळी त्याचे ओठ फिरायचे तिथे आज पावसाचे थेंब खेळत होते. त्या थेंबाचाही त्याला हेवा वाटू लागला. जणू ते त्याचेच प्रतिस्पर्धी होते. तो हलकेच तिचे केस आणि चेहरा टॉवेलने पुसू लागला. काव्याने रागाने त्याचा हात झटकला, पण त्याने पुन्हा शांतपणे तिचे केस पुसायला सुरुवात केली. रुद्र, ती चिडून त्याच्याकडे वळली, पण त्याच्या डोळ्यात पाहताच तिचे शब्द ओठांवरच थांबले. त्या नजरेत वासना नव्हती, फक्त निरागस प्रेम होतं. असे डोळे आणि त्यातलं ते प्रेम तिने कित्येक वर्षांनी पाहिलं होतं. जगावर कितीही राग आला, कितीही मन अस्वस्थ झालं, तरी या नजरेसमोर तिचा सारा राग विरघळून जायचा. आज पुन्हा इतक्यात जवळून ती नजर पाहून तिचंच मन डळमळलं. तिच्या रागातला बदल रुद्रच्या लक्षात आला. तो आणखी काळजीपूर्वक तिचे केस पुसू लागला. त्याच्या प्रत्येक हालचालीसोबत तिचे काळेभोर केस हलकेसे हलत होते. पावसाचं पाणी हळूहळू कमी होऊ लागलं. तो चेहरा पुसण्याच्या बहाण्याने तिच्याशी अलगद खेळत होता. काव्याने नकळत डोळे मिटले. त्याला थांबवायचंही ती विसरली. ती सीटला टेकून शांत बसली.
काव्या? त्याचा मंद आवाज तिच्या कानावर पडला. हं. ती डोळे उघडत पुटपुटली. रुद्राच्या ओठांतून अगदी हलक्या आवाजात शब्द बाहेर पडले. मला तुझी खूप आठवण येते. हं. तिला त्याचं नीट ऐकूच आलं नाही. तो पुन्हा तिचे मान पुसू लागला. यावेळी काव्याने त्याचा हात अडवला. रुद्रने तिच्या डोळ्यात पाहत नजरेतूनच सगळं सांगायचा प्रयत्न केला. सुरुवातीला ती स्वतःला सावरत होती, त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती, पण शेवटी तिचे हात अलगद खाली आले. रुद्रच्या ओठांवर नकळत हास्य उमटलं. क्षणोक्षणी दोघांमधलं अंतर कमी होत गेलं. काव्याच्या नजरेला त्याच्या पापणीवर अडकलेला पावसाचा एक थेंब दिसला. तो थेंब खाली पडावा म्हणून तिने अलगद हात पुढे केला. क्षणात तो थेंब तिच्या बोटांवर येऊन विसावला. तिचे डोळे पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर भिरभिरू लागले. आणखी एखादा थेंब कुठे अडकलाय का ते शोधू लागले. तिच्या त्या निरागस स्पर्शाने भारावून जाऊन रुद्रने अलगद तिच्या गालावर हात ठेवला. ती त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. तोही तिच्याकडेच पाहत होता. क्षणभर दोघांनीही पापणी लावली नाही. हळूहळू पावसाच्या थेंबांची जागा डोळ्यातल्या अश्रूंनी घेतली. अश्रूंमुळे दोघांच्याही नजरा धुसर झाल्या. त्यांनी नकळत डोळे मिटले. जणू काही न पाहताही ते एकमेकांकडे ओढले जात होते. त्यांच्या ओठांमधलं अंतर क्षणोक्षणी कमी होत गेलं. पहिलं पाऊल रुद्रनेच टाकलं. क्षणभर तो हेही विसरला की ती आता त्याची माझी पत्नी आहे. त्याच्या मनात ती अजूनही त्याचीच काव्या होती. काव्याही सगळं विसरून गेली. तिला फक्त तिचा हात धरून उभा असलेला तोच दिसत होता. दोघांच्या ओठांचा हलकासा स्पर्श झाला. मध्ये धाग्या एवढी सुद्धा जागा उरली नव्हती. पावसाचा सुगंध, त्यांच्या श्वासांचा स्पर्श, सगळंच त्यांना एकमेकांकडे आणखी ओढत होतं. रुद्र तिच्या ओठांवर चुंबन ठेवण्यासाठी आणखी जवळ आला. त्याचा श्वास किती जवळ आला आहे हे काव्याला जाणवलं. तीही नकळत त्याच्याकडे किंचित झुकली. इतक्यात दोन वाक्य विजेसारखी त्यांच्या मनात घुमली. मी मिसेस रुद्रसिंघानी आहे. आणि तूच तर स्वतःच्या हाताने मंगळसूत्र काढून फेकलं होतंस. त्या दोन आठवणींनी दोघांनाही भानावर आणलं. क्षणात ते एकमेकांपासून दूर झाले. अगं, तुम्ही दोघं इतके भिजून कसे आलात? घरात आलेल्या दोघांकडे पाहत अंजली दचकून म्हणाली. काव्या काहीच बोलली नाही. ती शांत उभी राहिली. तेव्हा रुद्र म्हणाला, येताना मध्येच गाडी बंद पडली, म्हणून एवढे भिजायचं का? असं म्हणत अंजली पटकन टॉवेल घेऊन आली आणि त्याचे केस पुसू लागली. काही झालेलं नाही अंजली, राहू दे. काही झालेलं नाही म्हणजे? तुला एकट्याला सोडून गेले ना, म्हणून स्वतःलाच दोष देतेय. अजूनही अगदी लहान मुलांसारखं वागतोस. त्याला सोफ्यावर बसवत ती प्रेमाने रागावत त्याचे केस पुसत होती. घाबरू नकोस, मला काही झालेलं नाही. तुला म्हणायला सोपं आहे, पण माझा जीव घाबरून गेला होता. तिचे हात अलगद पकडत तो म्हणाला, इकडे बस. ती रुसून दुसरीकडे तोंड करून बसली. मी अगदी ठणठणीत आहे. आणि समजा काही झालंच तर तुला पाहिलं की सगळं ठीक होईल. मला जपणारा देवच तू आहेस. तू माझ्यासोबत असताना मला कसली भीती? असं म्हणत त्याने तिच्या गालाला हलकेच चिमटा काढला. हं. तिने त्याचा हात झटकला. रुद्र मात्र हळूच हसत तिचा राग आवरण्याचा प्रयत्न करत राहिला. हे सगळं पाहत उभी असलेली काव्या मात्र फक्त त्याच्याकडेच पाहत होती. तिचं अस्तित्वच विसरल्यासारखा तो पूर्णपणे अंजलीमध्ये रमला होता. काही वेळापूर्वी घडलेले प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा उभे राहिले. त्या दोघांचं एकमेकांवरचं प्रेम पाहवत नव्हतं. ती शांतपणे आपल्या खोलीत गेली. कपडे बदलले आणि खोल विचारात बुडाली. शेवटच्यांदा त्याला भेटायला गेलेला दिवस, त्याच्या लग्नाची बातमी ऐकून परत आलेला क्षण आणि त्यानंतर घडलेलं सगळं तिच्या मनात पुन्हा पुन्हा फिरत होतं. इतक्या वर्षांनंतर अंजलीचा पती म्हणून पाहिलेला रुद्र आज तिला पहिल्यांदाच पूर्णपणे तिचा वाटला होता. त्याच्या नजरेत तिने स्वतःसाठी असलेलं प्रेम स्पष्ट पाहिलं होतं. तिला एखादा ड्रेस घालू नको असं सांगणं, तो ड्रेस तिने घातलेला त्याने कधी पाहिला असेल हा विचार अंजली समोर असताना तिच्याकडेच का पाहत होता? आणि अंजली नसताना त्याच्या नजरेत तिच्यासाठीच प्रेम का दिसत होतं? पण त्याचवेळी अंजलीवरही तो तितकंच प्रेम करत होता. अंजलीचंही त्याच्यावर जीवापाड प्रेम होतं. मग संसार करणाऱ्या माणसाच्या मनात तिच्यासाठी नेमकं काय होतं? या सगळ्या प्रश्नांनी तिचं डोकं सुन्न झालं होतं. पण काही वेळापूर्वी त्याने तिला जवळ घेतलेला तो क्षण तिचं आयुष्य अजून संपलेलं नाही अशी विचित्र जाणीव करून गेला होता. त्याची बायको असताना तो माझ्याजवळ का आला? माय गर्ल म्हणून मला का हाक मारली? मीच तर त्याला सोडून गेले होते. त्याच्यासोबत संसार करायचा नाही म्हणून घटस्फोट मागितला होता. त्याचं लग्न थांबवायचंही नाही म्हणून गाव सोडून निघून गेले होते. माझ्यावर इतके आरोप असताना त्याला माझं चुंबन घेण्याची हिंमत कशी झाली? आणि मी त्याला मारलं तरी त्याने शांतपणे सगळं सहन केलं. की त्याचं आणि अंजलीचं लग्नच झालेलं नाही? जितकं ती त्याला मनातून दूर करण्याचा प्रयत्न करत होती
तितकाच तो तिच्या विचारांमध्ये पुन्हा पुन्हा येत होता. विचार करून करून डोकं ठणकायला लागलं. ती तशीच बेडवर आडवी झाली. कपाळावर आठ्या घेऊन विचारात हरवलेली असतानाच बाहेरून अंजलीचा आवाज आला. काव्या. उत्तर द्यायची इच्छाच झाली नाही. ती झोपल्याचं नाटक करत पडून राहिली. चल जेवायला ये. दारावर हलकेच टकटक करत अंजली म्हणाली. मला भूक नाही, तुम्ही जेवा. असं म्हणून तिने बाहेर जेवत बसलेल्या रुद्रकडे एक नजर टाकली आणि पुन्हा दार बंद करून घेतलं. अंजलीने रुद्रकडे पाहत विचारलं, तू काही बोललास का तिला? तो तिच्याकडे न पाहताच म्हणाला, माझ्याकडे दुसरं काही काम नाही का? मग ती जेवणार नाही असं का म्हणते? भूक नसेल. त्यासाठी एवढी चौकशी करू नकोस. शांतपणे जेव आणि तुझं काम कर. अंजली सुस्कारा टाकत म्हणाली. माहीत नाही. ती इथे आल्यापासून काहीच नीट घडत नाहीये. टक टक. पुन्हा अंजलीच असेल असा विचार करून काव्याने दार उघडलं नाही. ती तशीच पडून राहिली. 4-5 वेळा दार ठोठावल्याचा आवाज आला. डोकेदुखी इतकी वाढली होती की दार उघडच आहे एवढं सांगण्याचीही तिच्यात ताकद उरली नव्हती. ठोठावून थकली की जाईल असा विचार करत ती पडून राहिली. अचानक दार उघडल्याचा आवाज आला. तिने डोळे घट्ट मिटून झोपल्याचं नाटक केलं. काही क्षण पूर्ण शांतता होती. खोलीत अंधार असल्याचा फायदा घेत तिने अलगद एक डोळा उघडला. समोर रुद्र उभा होता. ती अजिबात न हलता त्याच्याकडे पाहत राहिली. काही क्षण तोही शांत उभा राहिला. मग अचानक त्याने खोलीचा दिवा लावला. ती घाईघाईने पुन्हा डोळे मिटून घेते. तो तिच्याजवळ येत म्हणाला, तू झोपलेली नाहीस मला माहीत आहे. तिने काहीच उत्तर दिलं नाही. तुझ्यासाठी जेवण आणलंय, खाऊन मग झोप. बाजूच्या टेबलावर ताट ठेवत तो क्षणभर थांबला. मग हळू आवाजात म्हणाला, सॉरी. अंजलीला विसरून मी तुला जवळ घेतलं. हे ऐकताच काव्याचे डोळे संतापाने उघडले. ती त्याच्याकडे जळजळीत नजरेने पाहू लागली. माझी चूक होती. पुन्हा असं होणार नाही. दुपारीही तू नीट जेवली नव्हतीस. आता खाऊन घे. इतकं बोलून तो वळला. त्या क्षणी तिने संतापाने ताट त्याच्याकडे फेकून दिलं. ताट त्याच्या पायाला लागून खाली पडला आणि सगळं जेवण जमिनीवर सांडलं. क्षणभर तो त्या सांडलेल्या अन्नाकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या, पण एक शब्दही न बोलता तो शांतपणे बाहेर निघून गेला. त्याने बोलून गेलेल्या शब्दांनी काव्याच्या मनात जणू आग धगधगू लागली होती. काय बोलून गेला तो? मनातील वेदना आता आवरेनाशा झाल्या. अखेर असहाय्य झालेली काव्या मोठ्याने रडू लागली. गुडघे पोटाची ओढून त्यावर चेहरा लपवत काव्या शांतपणे रडत बसली होती. तिचे अश्रू तिच्याच मांडीवर ओघळत होते. तेवढ्यात दारावर हलकी टकटक झाली आणि रुद्र आत आला. अन्न वाया घालवणं माझ्या माझी बायकोला कधीच आवडत नव्हतं आणि कोणासाठी उपाशी राहिलेलंही तिला आवडत नसतं. घरात उरलेल्या थोड्याशा पिठातून 2 पराठे करून आणलेले, यावेळी हेही फेकून न देता खाऊन घे आणि मग झोप. तिने रागाने त्याच्याकडे पाहिलं. तुला नेमकं माझ्याकडून काय हवंय? रुद्र शांतपणे म्हणाला, तुझ्याकडे आहे का? प्रश्न मी विचारलाय. उत्तर हवं असेल तर प्रश्न स्पष्ट विचार. दात ओठ खात तिने स्वतःचा राग आवरला. माझ्याकडून तुला नेमकं काय हवंय? क्षणभर तिच्याकडे पाहत तो म्हणाला, आता तुझ्याकडून मागायचं असं काही उरलेलं नाही. मी आता दुसऱ्या स्त्रीचा नवरा आहे. शक्य असेल तर मला घटस्फोट दे. काव्याच्या चेहऱ्यावर कटू हास्य उमटलं. ही अक्कल दुसरं लग्न करताना असायला हवी होती. रुद्राने खोल श्वास घेतला. आयुष्यात पुन्हा कधीच तू माझ्यासमोर येणार नाहीस, या खात्रीनेच मी अंजलीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. मी तुला शोधत आले नव्हते. मी सुद्धा तुझ्याकडे आलो नव्हतो. मी घटस्फोट देणार नाही. तो भुवया उंचावत तिच्याकडे पाहू लागला. का? त्याचं कारण तुला सांगण्याची मला काही गरज नाही. त्या गोष्टीशी माझाही संबंध आहे. तू दुसऱ्या स्त्रीचा नवरा होईपर्यंत होता. रुद्र शांत आवाजात म्हणाला, माझं लग्न होतंय हे तुला माहीत नव्हतं? हो. असं? आश्चर्य व्यक्त करत तो म्हणाला, मग माझं लग्न झालं हे तुला कसं कळलं? माझ्या डोळ्यांसमोर तुझं लग्न झालं. रुद्र क्षणभर थबकला. मग तुला आधी माहिती नसताना तिथे कशी आलीस? मला तिथे लग्न आहे हेच माहिती नव्हतं. समजलं आणि मी लगेच निघून गेले. रुद्र काही क्षण तिच्याकडे नुसताच पाहत राहिला. घटस्फोट न घेता नवरा दुसरा लग्न करतोय हे कळल्यावर तू ते लग्न थांबवायला हवं होतंस. यावेळी मात्र काव्याकडे उत्तर नव्हतं. खोलीत काही क्षण शांतता पसरली. तिच्या उत्तराची वाट पाहूनही ती काही बोलत नाही हे पाहत रुद्र पुन्हा म्हणाला, तुलाही मनापासून माझ्यासोबत राहायचं नव्हतं. माझं लग्न होणार आहे हे कळून सुद्धा तू तिथून निघून गेलीस. मग आज मला प्रश्न विचारण्याचा किंवा घटस्फोट देणार नाही असं म्हणण्याचा तुला अधिकार नाही. त्याचा आवाज आता ठाम झाला होता.
जर तुला खरंच माझ्यापासून दूर राहायचं असेल तर मला घटस्फोट दे, नाहीतर नवरा म्हणून माझे हक्क मला घ्यावे लागतील. इतकं बोलून तो खोलीतून निघून गेला. पण तो गेला तरी त्याचे शब्द मात्र काव्याच्या मनातून काही केल्या जात नव्हते. त्या रात्री तिची झोपच उडाली. तिचा माझे नवरा नेमकं काय ठरवून बसलाय, हाच विचार तिच्या डोक्यात सतत फिरत राहिला. तो अंजलीसोबत संसार करत असतानाच माझ्यासोबतही नातं ठेवू इच्छितोय, की माझा सूड घ्यायचा आहे? या प्रश्नाचं उत्तर न सापडताच दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या ऑफिससाठी निघाली. ऑफिसचं सगळं काम आटोपून काव्या थकलेल्या अवस्थेत घरी पोहोचली. घरात पाऊल टाकताच तिला काहीतरी वेगळं जाणवलं. घर पूर्ण शांत होतं, कुणीच दिसत नव्हतं. बहुतेक सगळे बाहेर गेले असतील असा विचार करत ती स्वतःच्या कामात गुंतली. तेवढ्यात तिच्या कानावर रुद्रच्या हसण्याचा आवाज पडला. तिने दार उघडून समोरच्या घराकडे पाहिलं. सतीशच्या घरात सगळे बसले होते. तिला पाहताच सतीश हसून म्हणाला, हाय काव्या. ओठांवर जबरदस्तीचं हसू आणत ती तिकडे गेली. सतीश म्हणाला, खूप खूप धन्यवाद. आम्ही परत येईपर्यंत सगळ्यांची इतकी छान काळजी घेतलीस. काव्या फक्त हलकसं हसली. सतीश पुढे म्हणाला, काय सांगू काव्या, आम्ही आल्यापासून हे सगळे फक्त तुझीच स्तुती करतायत. अंजली लगेच म्हणाली, आणि तुम्ही काय कमी आहात? तुमच्या तोंडूनही कायम काव्याचंच नाव असतं. आत्ताच तर चुकून मला काव्या म्हणून हाक मारलीत. सतीश हसत म्हणाला, काय माहीत, काव्या मला माझ्या सख्ख्या बहिणीसारखी वाटते. सुरुवातीला ती या घरात आली तेव्हा हसायची सुद्धा नाही. जणू आयुष्यात काहीतरी हरवलंय आणि तेच शोधत फिरते अशी तिची अवस्था होती. माझ्या मुलांमुळे आमची ओळख झाली. खरंच खूप चांगली मुलगी आहे ही. सतीश तिची मनापासून स्तुती करत होता. पण रुद्र मात्र मिश्किल हसू चेहऱ्यावर ठेवून हे सगळं ऐकत होता. त्याची नजर जाणवताच काव्याने त्याच्याकडे रागाने पाहिलं. ताई, मला थोडं काम आहे, मी निघते. अंजली म्हणाली, अगं थांब ना काव्या, थोडा वेळ गप्पा मारू. काम आहे, पूर्ण झालं तर रात्री येते, असं म्हणत ती निघून गेली. काही क्षणांनी रुद्रही तिच्या मागोमाग बाहेर पडला. तो येणार आहे याची तिला कल्पनाही नव्हती. तिने घराचं दारही बंद केलं नव्हतं. ती स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. दारातून आत येईपर्यंत मांजरीसारखा शांत असलेला रुद्र अचानक वाघासारखा तिच्या मागून आला आणि तिला घट्ट मिठीत घेतलं. त्याच्या अचानक झालेल्या मिठीमुळे काव्याचा हात गरम कुकरला लागला. हात भाजल्याने ती दचकली. कोण आहे हे कळताच तिने त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न केला. रुद्र तिच्या गालाला आपला गाल टेकवत कुजबुजला. मी घर सोडलं म्हणून आता शांत आयुष्य जगशील अशी स्वप्न पाहू नकोस. मी मागितलेला घटस्फोट मिळेपर्यंत मी तुला सोडणार नाही. इतकं बोलून तो जणू काही घडलंच नाही अशा शांतपणे निघून गेला. हाय एक्स वाईफ. घरामध्ये तिच्या खांद्यावर हात ठेवत रुद्र म्हणाला, छी. काव्याने त्याचा हात झटकून दिला. काय ग, एवढा राग? आता इथे कशासाठी आलात? माझी बायकोला भेटायला? असं म्हणू नको, खूप चिडचिड होते. रुद्र तिच्या अगदी जवळ येत कुजबुजला. मग काय म्हणू? माझी बायको? त्याचा गरम श्वास कानाला स्पर्श करताच काव्य चिडून त्याला दूर ढकलत म्हणाली, तुला अजिबात अक्कल नाही का? समोरच्या घरात तुझी बायको आहे आणि माझ्याशी अशी वागणूक देतो? रुद्र निर्विकारपणे म्हणाला, तूही माझी बायकोच आहेस. तुमच्या त्रासातून सुटका झाली म्हणून मी आनंदात होते. मला घटस्फोट दिलास तर कायमची सुटका होईल. माझा निर्णय बदलणार नाही. मी घटस्फोट देणार नाही. मग माझाही निर्णय बदलणार नाही. काय निर्णय? रुद्र तिच्याजवळ येत वरपासून खालपर्यंत तिच्याकडे पाहू लागला. त्याच्या नजरेनुसार तिचा राग वाढतच गेला. तो डोळा मारत म्हणाला, एक बायको तिकडे, एक बायको इकडे. दोघींनाही सांभाळायचं ठरवलंय. आदराने घराबाहेर निघा, असं म्हणत तिने त्याला ढकललं. रुद्र जणू तोल गेल्यासारखा मागे सरकला. तिने हात सोडताच तो थेट तिच्यावर कोसळला. दोघेही धाडकन सोफ्यावर पडले. रुद्र तिच्याच अंगावर होता. अरे निर्लज्ज, उठ माझ्यावरून. ती त्याच्या छातीवर मुठीने मारू लागली. रुद्र हसत म्हणाला, दुसऱ्याच्या नवऱ्याला स्वतःवर ओढून घेतेस आणि मग उठ म्हणतेस? मी तुला ओढलं? मग मी स्वतःहून पडलो का? जे काही असेल ते आधी उठ. तुला हवं तेव्हा जवळ ओढायचं, नको वाटलं की उठ म्हणायचं. मला नाही जमत. उफ. काव्या त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी धडपडू लागली, पण तो हलायलाही तयार नव्हता. आता उठलात नाही तर मी मोठ्याने ओरडेन. मी नाही उठणार. अरे देवा, तूच माझ्यावर पडलास. रुद्र अचानक उठून उभा राहिला. कोणाला फसवतेस? तू जे आत्ता केलंस तेच मी करू का? तो शर्टाच्या बाह्यावर करत तिच्याकडे चालत आला. काव्या घाबरून पळण्याचा प्रयत्न करू लागली. कुठे चाललीस मॅडम? तिचा हात पकडत तो पुन्हा तिची छेड काढू लागला. हात लावू नको.
प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते, तिने रागाने म्हटलं. पण त्याने तिचं ऐकलंच नाही. उलट तिचेच हात आपल्या छातीवर ठेवले आणि ती ढकलते असा अभिनय करत दूर जाऊन पडला. काव्य तिथून निघून जाऊ लागली. क्षणात तो पुन्हा उठला आणि तिच्या अगदी शेजारी येऊन सोफ्यावर बसला. पाहिलंस, यावेळीही तूच मला जवळ ओढलं. ती रागाने दात कुरकुरत राहिली. तिचा राग पाहून त्याला मात्र मज्जाच येत होती. तो शांतपणे म्हणाला, अजूनही काही बिघडलं नाहीये. घटस्फोटाला होकार दे, मग मी तुला सोडून देईन. काव्य अचानक मोठ्याने ओरडू लागली. रुद्राला याची अजिबात अपेक्षा नव्हती. तो तिचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करू लागला. पण काव्याला माहीत होतं याच्याशिवाय त्याच्यापासून सुटण्याचा दुसरा मार्ग नाही. तिचा आवाज ऐकून समोरच्या घरातून सतीश मोठ्याने हाक मारू लागला. काव्या! हे ऐकताच रुद्र घाबरला. त्याचवेळी अंजलीही येत असल्याचं त्याला दिसलं. क्षणाचाही विलंब न लावता तो धावत बेडरूममध्ये जाऊन लपला. दोघेही आत येताच सतीशने काळजीने विचारलं, काय झालं काव्या? काव्याने बेडरूमकडे कटाक्ष टाकला आणि स्वतःला सावरत म्हणाली, काही नाही दादा. पाल अंगावर पडली. पाल पडली म्हणून एवढी मोठ्याने ओरडलीस? हो, काही दिवस दिसत नव्हती. आता पुन्हा आली आणि खूप त्रास देते. अशीच पुन्हा समोर आली ना तर काठीने चांगलाच धडा शिकवेन. सतीश हसत म्हणाला, अगं, बोलतेस असं जणू एखाद्या माणसाचे हातपाय मोडणार आहेस. काव्य अर्थपूर्ण नजरेने बेडरूमकडे पाहत म्हणाली, ती पालसुद्धा माणसासारखीच वागते, नसते उद्योग करते. माझा स्वभाव माहीत असूनही असंच करत असेल तर तिचा अहंकारच जास्त आहे. तिच्या बोलण्यामागचा अर्थ रुद्रला चांगलाच समजला होता. आत लपून बसलेला तोही क्षणभर गप्प झाला. थोडा वेळ सतीच्या मुलांसोबत खेळून काव्या उशिरा आपल्या खोलीकडे निघाली. त्या मुलांसोबत खेळणं हाच तिच्या दिवसातील एकमेव आनंद होता. रुद्र नसेल या समाधानात ती खोलीत शिरली, पण आतलं दृश्य पाहताच तिचा श्वासच अडकला. ज्याला पाहू नये म्हणून ती दिवसभर धडपडत होती तोच रुद्र आरामात पलंगावर बसला होता. त्याच्या हातात मोगऱ्याच्या फुलांचा गजरा होता. एवढंच नाही तर संपूर्ण खोली फुलाने सजवलेली होती. तो हे सगळं कधी करून गेला याचा तिलाच अंदाज आला नाही. तिच्या अंगावर अक्षरशः काटा आला. तुम्ही माझ्या घरात आलात तरी कसे? तिचा आवाज ऐकूनच तो जणू आता तिला पाहिल्यासारखा म्हणाला, ये ये माझी एक्स बायको, तुझीच वाट पाहत बसलो होतो. असं म्हणत त्याने हातातील मोगऱ्याचा गजरा नाकाजवळ नेला आणि त्याचा सुगंध घेत असल्याचा अभिनय केला. काव्य संतापाने दात खात उभी राहिली. रुद्र डोळा मारत म्हणाला, सजावट कशी वाटली? हे सगळं कशासाठी? रुद्राने हलकेच तिच्या डोक्यावर टपली मारली. देवाची पूजा करायला सजावट करतात का? आपल्या पहिल्या रात्रीसाठी केली आहे, असं म्हणत तो मुद्दाम लाजल्याचा अभिनय करू लागला. काव्य संतापाने म्हणाली, प्रत्येक वेळी तेच सांगायला लावू नका. तुमचं आणि माझं आता काहीही नातं उरलेलं नाही. विनाकारण माझ्या आयुष्यात समस्या निर्माण करू नका. नीट अंजलीसोबत संसार करा. तिच्यासाठी तुम्ही जे काही करता ते मी आजवर शांतपणे सहन केलंय, पण माझा संयम संपेल असं काही करू नका. तिचं बोलणं ऐकताच रुद्र मोठ्याने हसायला लागला. काव्या गोंधळून त्याच्याकडे पाहत उभी राहिली. तो पलंगावर बसला आणि तिथे ठेवलेली सगळी फुलं तिच्यावर उधळू लागला. चिडून तिने ती फुलं झटकून टाकली. रुद्राने पलंगाखालून एक कागद काढला. तो काय आहे हे समजत नव्हतं. काव्या त्या कागदाकडे पाहत राहिली. रुद्र तिच्याकडे पाहत म्हणाला, घरातून पळून गेलेल्या बाईला स्पर्श करावा इतकी माझी आवड स्वस्त नाही. पण आपल्या दोघांचं काहीच उरलेलं नाही असं म्हणत असूनही तू घटस्फोट द्यायला तयार नाहीस. म्हणजे त्याचा अर्थ काय? निदान पुढचं वाक्य त्याने शब्दात नाही तर नजरेतून पूर्ण केलं. रुद्र, काव्य संतापाने ओरडली. रुद्रही तिच्यासारखाच मोठ्याने हसला. त्याने हातातील कागद तिच्या चेहऱ्यावर फेकला. एकतर यावर सही कर, नाहीतर ये माझ्या शेजारी झोप, असं म्हणत त्याने त्या कागदाकडे बोट दाखवलं. काव्याने कसाबसा स्वतःचा राग आवरला आणि घराबाहेर जाण्यासाठी वळली. पण रुद्राने क्षणात तिचा हात पकडला. तिला पुन्हा खोलीत ढकललं आणि दार आतून बंद केलं. ती त्याला कितीही बोलली, रागावली तरी त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. मागच्या वेळेसारखं मोठ्याने ओरडावं म्हणून तिने तोंड उघडलं. क्षणात त्याने तिचं तोंड आपल्या हाताने झाकलं. त्याचा आवाज यावेळी गंभीर होता. मला राक्षसासारखं वागायला भाग पाडू नकोस. मी सांगतोय त्याला होकार दे, मग मी शांतपणे निघून जाईन. काव्य सुटण्यासाठी धडपडत राहिली. तिचा विरोध पाहून त्याला तिचं उत्तर समजलं. तो तिला ओढत आरशासमोर घेऊन गेला. आरशात तिचं पूर्ण प्रतिबिंब दिसत होतं, तर त्याचा फक्त अर्धाच चेहरा. आरशातून तिच्या डोळ्यात पाहत तो तिच्या मानेजवळ झुकला. त्याच्या नजरेप्रमाणेच त्याचा हेतूही तिच्या मनात शिरत होता. काव्याच्या डोळ्यात संतापाचा ज्वालामुखी धगधगत होता.
तिने पूर्ण ताकदीनिशी स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवलं, पण रुद्रने तिला जाऊ दिल्यासारखं करून पुन्हा समोरूनच मिठीत ओढून घेतलं. यापेक्षा आधीचीच अवस्था बरी होती असा विचार करत तिने स्वतःच्या कपाळावर हात मारला. रुद्र मिश्किलपणे म्हणाला, म्हणूनच म्हणतात, प्रत्येक गोष्ट प्लॅन करून करावी. तर यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. तुम्हाला काय वाटतं? काव्या रुद्रला का घटस्फोट देत नाहीये? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.